सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी असल्याचा सातत्याने आरोप केला जातोय। सध्या वाल्मिक कराड अटकेत आहे। हाच वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे। इतकंच नाही तर त्याला धनंजय मुंडे यांचं संरक्षण आहे। त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येते। मात्र सध्या तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे बीडमधील भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी देखील धनंजय मुंडे यांची बाजू घेतली। धनंजय मुंडे यांची मानसिकता जाणून घेतली। धनंजय मुंडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाही, तरीही त्यांना जाणून गुन्हेगार ठरवलं जात आहे। धनंजय मुंडे खंडणी घेऊनच जगणारा माणूस नाही। धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे असं महंत नामदेव शास्त्री सानप यांनी धनंजय मुंडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता। नामदेव शास्त्रींच्या या वक्तव्याने पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटलं आणि या विधानानंतर मराठा समाजही आक्रमक झाला। नामदेव शास्त्री यांच्यावर टीका होऊ लागली। नामदेव शास्त्रींच्या या वक्तव्याचा विविध माध्यमातून निषेध होताना दिसतोय। याचा फटका आता नामदेव शास्त्री यांना बसताना दिसतोय। येत्या 7 फेब्रुवारी रोजी भंडारा डोंगरावर नामदेव शास्त्री यांचे कीर्तन होणार होते। मात्र मराठा सेवकांच्या निवेदनानंतर हे कीर्तन रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतलाय। प्रकार असा घडला की 2 दिवसापूर्वी आम्हाला अशी बातमी कळाली की पुणे जिल्ह्यातील आपलं देहू जे गाव आहे तिथे भंडारा डोंगर आहे। त्या डोंगरावर संत तुकाराम महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह मोठा तिथं होतो जयंतीनिमित्त। त्या ठिकाणी 7 तारखेला जे भगवानगडाचे महंत आहेत नामदेव शास्त्री यांचं त्या ठिकाणी कीर्तन होणार होतं आणि ते कीर्तन होणार होतं असे आम्हाला आमच्या मराठा सेवक नरेंद्र मोरे म्हणून आहेत तिथले स्थानिक मराठा सेवक त्यांच्या मार्फत बातमी कळाली। त्यानंतर आम्ही त्वरित त्या ठिकाणी संध्याकाळी तिथले जे मंदिर कमिटीचे मेंबर आहेत त्यांना भेटण्यासाठी गेलो। तिथे आम्ही पोलीस प्रशासनालाही बोलवलं, तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी बसलो। त्यांना आम्ही हे सर्व प्रकरण सांगितलं की नक्की प्रकरण काय घडलंय, नामदेव शास्त्री काय बोललेत आणि हे सर्व सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की 7 तारखेला होणाऱ्या कीर्तनाचा आम्ही नक्कीच विचार करू आणि ते कसं काय करायचं त्या पद्धतीने आम्ही पुढचा निर्णय घेऊ। त्या अनुषंगाने आज सकाळी आम्हाला बातमी कळाली की त्या दिवशीचं जे 7 तारखेचं नामदेव शास्त्रींचं कीर्तन आहे ते रद्द करण्यात आलंय। त्या संदर्भात आम्ही तिथली प्रशासन असेल की तिथली मंदिर कमिटी असेल यांचे आम्ही आभार मानतो आणि या निर्णयाचं स्वागत करतो। कारण आज नामदेव शास्त्रींनी जी वक्तव्य केलं, स्वर्गीय संतोषांना देशमुखांचा जो खून झाला आणि त्याचे जे मारेकरी आहेत आणि ज्या मारेकऱ्यांच्या डोक्यावर ज्यांचा हात आहे यांची उघड त्यांनी पाठराखण केली आणि ती अत्यंत चुकीचं आहे आणि हा वाद आता महाराष्ट्रात पेटलाय। महाराष्ट्रात सगळीकडे त्याबद्दल निषेध व्यक्त केला जातोय। एवढंच काय तर आज वारकरी संप्रदायातनंही नामदेव शास्त्रींना निषेध व्यक्त केला जात आहे, आपल्या मार्फत आपण बघितला असेल। त्यामुळे हा जो निर्णय तेथील मंदिर कमिटीने घेतला व प्रशासनाने घेतला त्याचं आम्ही खरंच स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो। आमची मागणी अशी आहे की ज्या भंडारा डोंगराच्या अखंड हरिनाम स्थळाला मोठी परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये नामदेव शास्त्रींसारखे ज्यांना एका समाजाने डोकं घेतलंय आणि त्यांना एवढं उच्च पद दिलंय आणि त्या समाजाच्या माणसांनी एखाद्या गुन्हेगाराचं समर्थन करावं आणि गुन्हेगारी वृत्तीच्या मानसिकता तपासायचं आवाहन करावं। मग अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या किंवा गुन्हेगारांना राजाश्रय देणाऱ्या किंवा धर्माश्रय देणाऱ्या अशा नामदेव शास्त्रींचं तिथं कुठल्याही प्रकारे मी म्हणतो नुसतं भंडारा गडावर नाही, पूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे वारकरी संप्रदाय असेल त्या सर्वांना माझं आव्हान आहे की या नामदेव शास्त्री नावाच्या जे आहेत गृहस्थ यांनी सरळ गुन्हेगारांचं समर्थन केलंय। मस्साजोग मध्ये ज्या संतोष देशमुखांचं निगृणपणे हत्या झाली, 3 तास छळ करून मारलं गेलं, हे अख्ख्या जगाला दिसलं आणि यांना दिसलं आणि हे सरळ सर्टिफिकेट वाटतं ते की धनंजय मुंडे हे खंडणीवर जाणारे लोक नाहीत। आज अंजली दमाने चित्र स्पष्ट केलं की यांनी शेतीच्या अवजारांमध्ये आणि बाकी मालामध्ये येऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय आणि त्यांना पाठीशी घालायचं काम हे नामदेव शास्त्री करत आहेत। असं गुन्हेगाराचं समर्थन करणाऱ्यांना कुठेच वारकरी संप्रदायात कीर्तनात किंवा कुठल्याही कार्यक्रमात थारा देऊ नये अशी आमची अखंड मराठा समाजाच्या वतीने मागणी आहे। दरम्यान नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख यांनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेतली। देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्या पुढे सादर केले। इतकंच नाही तर देशमुख कुटुंबियांनीही कधीही जातीवाद केला नाही।
माझ्या भावाने दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला असं धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्रींना सांगितलं. त्यावर नामदेव शास्त्री यांनी भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी कायम राहील तसेच कोणत्याही आरोपींना पाठीशी घालणार नाही असं आश्वासन नामदेव शास्त्री यांनी देशमुख कुटुंबियांना दिलं. पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट, लोकमत.com.